पाटण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात स्थित असणारे हे शहर गेल्या काही वर्षात विकासाच्या दिशेने पुढे जात आहे। या प्रगतीमागे पाटणचे आमदार श्री शंभूराज देसाई यांचा मोठा वाटा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात शहरात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण झाले आहेत। SC/ST समाजासाठी एक आधुनिक व्यायामशाळा उघडण्यात आली। यामुळे या समाजातील तरुणांना आरोग्य आणि सशक्ततेकडे एक नवीन दिशा मिळाली आहे। आम्हाला आता असं आमचं एक सर्वांगीण गाव झालं या 2.5 वर्षाच्या काळात की आम्हाला CMGS व्हायचा 4 कोटीचा रस्ता, त्यानंतर दुसरा ढेरुगडवाडी रोमनवाडी ते अगदी ढेरुगडवाडी उंबरपेडा हा 2.5-3 कोटीचा रस्ता, या जिमसाठी जवळपास 5 लाख रुपये, या अभ्यासिकेसाठी जवळपास 10 लाख रुपये। म्हणजे गावात अशी आता परिस्थिती आहे आमची की आम्हाला काम सांगायची जागा राहिली नाही। त्याचप्रमाणे दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावे एक शताब्दी स्मारक उभारण्यात आले आहे। यामध्ये कला दालन, वाचनालय, मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह समाविष्ट आहे। यामुळे पाटणच्या नागरिकांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाची संधी मिळाली आहे। लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक हे शिक्षणाला प्रोत्साहन देणारे पाऊल ठरले आहे। नमस्कार, मी नितेश कवर, बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर पाटण या ठिकाणी सध्या स्टडी करत आहे। यापूर्वी मी पुणे कराड या ठिकाणी स्टडीला होतो, परंतु आता पाटण यासारख्या दुर्गम भागामध्ये माननीय देसाई साहेब, आमदार देसाई साहेब यांनी स्मारक निर्माण केल्यामुळे लायब्ररीची उत्कृष्ट सोय निर्माण झालेली आहे। त्यामुळे सध्या इथे स्टडी करत आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह देखील तयार झाले असून समाजातील कुठलाच व्यक्ती आज शिक्षणापासून वंचित नाही आहे। पाटण तालुक्यात रस्ते आणि विजेच्या सुविधा सुधारल्या गेल्या आहेत। येथील सावरवाडी गावात तब्बल 50 वर्षानंतर वीज पुरवठा करण्यात आला। त्याचप्रमाणे रस्त्यांची सुविधा देखील सुधारण्यात आली असून दळणवळण आता सोपे झाले आहे। यामध्ये भुडकेवाडी फाटा पूल आणि तारळी नदीवरील नवीन पुलाने वाहतुकीत मोठी सुधारणा केली आहे। मल्हारपेठ येथे नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे रहिवाशांचे संरक्षण अधिक भक्कम झाले आहे। आपण जे पाठीमागे मल्हारपेठ पोलीस स्टेशनची जी इमारत भव्य दिव्य बघताय, ही खऱ्या अर्थानं पाटण तालुक्यामध्ये नामदार शंभूराज देसाई साहेबांच्या प्रयत्नातून एक सर्वात मोठं या तालुक्यातलं आतापर्यंतचं काम आहे। आमदार शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली पाटण शहर अधिक प्रगत आणि सशक्त होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जलद निर्णय क्षमतेचे हे एक उत्तम उदाहरण आहे। हा विकास आपल्या भावी पिढ्यांसाठी आशेचा किरण आहे।